दिसू ना की आपण याच्या आधी काय गडबड झाली असेल ना. चैत्या काही बोलू नकोस. हे बघ, अख्खा कारखाना पिंजून काढायला पाहिजे आपण. चल आणि ऐक, आवाज न करता पुढे जायचं. तू इकडे जा, मी इकडे बघतो. चालते. तुमची हत्यारं खाली टाका आणि हात वर करा. एकेकाला गोळ्या झाडून मारून टाकेन मी. हँड्स अप. आता कान पकडून खाली बसायचं. खाली बसा. खाली बसा.
तुमच्यातल्या कोणीही इथून पळून जायचा विचार सुद्धा करू नका. या जागेला पोलिसांनी घेरलेलं आहे चारी बाजूंनी. मग शहाणपणा करायला जाल आणि स्वतःचा जीव गमवाल. आता पटकन बोलायचं. इथे कुठला इल्लीगल व्यवसाय सुरू आहे? कुठला इल्लीगल धंदा सुरू आहे इथे? बोला पटकन, बोल. मॅडम आम्ही आमच्या मालकासाठी काम करतो. मालकांसाठी? कोण आहे तुमचा मालक? कुठे आहे तुमचा मालक? इथे इथे आहे मी. वाघमारे, तो तात्या तुमच्या सहज हाताला लागला असा विचार तुमच्या डोक्यात आलाच कुठनं? सत्य, अरे विश्वासातल्या टिपरकडनं टिप मिळाली होती, पण बहुतेक आम्ही इथे येण्याआधीच तात्यासाहेब पसार झाले. अरे अनुष्का मॅडम सुद्धा आमच्या सोबत होत्या. कुठं राहिलं का आम्ही अजून आल्या नाहीत. त्या जरी आल्या असताना मी स्वतः आत गेले असते आणि त्यांना नाकाबंदी करायला लावलं असतं. पण त्या कुठं राहिल्या? म्हणजे एवढं महत्वाचं काम सोडून त्या अशा कशा गायब झाल्या? कोण आहे तुम्ही आणि कुठला इल्लीगल धंदा सुरू ठेवलाय तुम्ही इथे? बोला पटकन. आणि खरं खरं सांगायचं, नाहीतर या 6च्या 6 गोळ्या तुमच्या डोक्यात ठोकून टाकेन मी. तू माझ्यावर गण रोखणार तो घाल, गोळ्या घाल. आज तात्यासाहेब पाटील तुझ्या समोर बाय. घाल. हिम्मत. हिम्मत भरपूर आहे. गोळ्या झाडण्याशिवाय दुसरं काय करता येऊ शकतं? तुमच्यासारखे इलिगल बिझनेसेस जे करतात त्यांच्यासोबत काय करायचं? पूजा करायची त्यांची, की हत्तीवर बसून मिरवणूक काढायची? करायची